पुंडलिक विजयते अध्याय 16वा. ओम नमोजी पुंडलिका सद्गुरु भवतारका प्रेमी भक्ताचा सखा श्रीहरी तू गोविंद राधेचा गजर तव मुखवातून निरंतर निगत असे सुस्वर नामनामी एक तू गोविंद राधे राधे गोविंद हीच तव जीवन छंद अहोरात्री चढती धुंद प्रेमछंदी महाराजा स्वयंसुनी ईश्वर नामी रंगशी निरंतर नाम ब्रह्माचार त्याची विभिन्न तू जलतली लिले कारण नामरूपाचे लेशी लेन निर्गुण असून सगुण लीला करशील तू पहा गोडा आणि गोडी भिन्न न होती थोडी तैसे नामीची बाधोडी स्वयंसिद्ध तू तैसा भक्त आणि भगवान हे नसता ती भिन्न विभक्त नहे तो भक्त जाण एकरस तू आता ऐका भक्ताची कथा जी एकरस अवधूत सरिता सक भक्तीची सार्थकता ज्यात असे प्रगट पहा रामकृष्ण नामे मुळे नामे भक्त सेवक पहा जयाचे देवाशी वश केले प्रेमाने ती कथा आता ऐका. इसवी सन 1948 सालात रामकृष्ण आला गोरेगावात. पहा देवाची कैशी मात दर्शन देवाचे त्याने जाहले गाव पोहिलंगापूर तेथे भगवंतराव मुळे वतनदार ते विठ्ठलाचे भक्त साचार वारकरी पंढरीचे पोटी नव्हते संतान म्हणून दुःखी होते जीवनात भावभक्तीचे समाधान अभंग होते. त्यांना एके वर्षी पंढरपुरी उभे राहिले पण पांडुरंगासमोरी गतीत होऊन म्हणे श्रीहरी कुलदीपन लावी मम कुळात मग मी 5 वर्ष वारी बाळासा करी तव महाद्वारी तव प्रसन्न वरद श्रीहरी पहा झाला. दुसऱ्या दिवशी वर्षी मूल जन्मले नाव रामकृष्ण ठेविले. मळ्यात माळ टाकून राहिले गळ्यात माळ टाकून राहिले निश्चित भगवंतराव माग आपुले 2 वासुदेव पुत्री कमल जान भगवतराव मनकनेच्या पोटात दिसे माझी वाढले पहा नवस केला तो काही फेडला गेला तो नाही फेडला गेला. 5 वर्षानं मृत्यू उडवला भगवंत मुळेचा. सन 1932 श्रावण पौर्णिमेला रामकृष्ण भाऊ जन्माला आला आणि 1938च्या शिवरात्रीला भगवंतराव गेले वैकुंठी. पहा मनकरना साधी पतिव्रता भगवंत द्वैता दुःख दैन्याची जाहली भोगता दुःखमय संसारात. पहा ऐसा काळ उडवला अन्न ना मिळे खायला मनकरनाबाईच्या दुखाला पारावारा नाही राहिला. वय वर्ष फक्त 19 तव वैराग्य आले भोगास जीवनाचे उर्मदित दिवस तव दुःख प्राप्त झाले. पतिव्रताचे रक्षण मनकरना करी निर्धाराने विषयी लोकांच्या नजरा जाणं पवित्र पदरा आड करी नव्हते कुणी आप्तजन आई बाप दीर बंधुजन सहारा न उरला एका पांडुरंगाविना काही लोक बोलती काही मनकरनास सोसल्या न जाई म्हणून आत्महत्येचा विचार पाही करी एका रात्री ती काळी भयावन मिनमिन दिवाही विजयीला जाण तबला लहानग्या मुलीस घेऊन मनकरना उठली देहविसर्जनाला. तव पहा काय चमत्कार घडला. आवाज नाही ऐसा ऐकला अंधारात कोण काय वदला मनकवडा असे कोण आवाज देत नाही मनकरना चमत्कारून पाही तव मूल हातातून पडता त्राही रडू लागली भयवर. मग तीनही मुलाचा अलबला मनकरनाही रडे सोबतीला म्हणे माझ्या लेकराला वाचवले विठ्ठलाने. मुलांना प्रथम विहिरीत टाकून मीही केले असते देहविसर्जन परी नाही शब्द देऊन वाचवले विठ्ठलाने. तो प्रसंग अति करून
पानावले पाहणाऱ्याचे लोचन. शेतकऱ्यांनी केले सात्वन मन करना बाईचे. पहा या प्रसंगापासून परसोबडे गावी झाले स्थलांतर. गंगूबाई बडे मनकर्णेची बहीण राहत होती पळसोला. गंगूबाईचे यजमान शामराव पाटील बडे जाण. त्यांनी मनकर्णेचा पळसोला आणून दिला पहा आसरा. पळसोला मनकर्णाबाई मोलमजुरी करून राही. गरिबीत गुजराण करी. मुलगा वसुदेव शिकला वर्ग 7. मोठा मुलगा रामकृष्ण भोजनास त्याचे भजन मंडळीत देखावा. गुणवंत होता तो. एकदा भजन मंडळी सोबत हा मनकर्णेचा पुत्र गेला पहा धामणगाव प्रत. श्री मुंगसाचे दर्शन. तेथे भगवान मुंगसाजी बसत होते. गाडी माझी अत्यंत गर्दी पास सहजी दर्शन आले. रामकृष्णास घेता श्री मुंगसाजीचे दर्शन देव म्हणे कसा आला बे चोरून. रट्टे मारून पाठीवर जोरानं म्हणे तुझे भले होईल येथून की. ते पहा कैसा चमत्कार. संताचे शब्द साचार. सत्य होती ते त्रिवार. प्रत्यया येती पा पळसोचे राम पळसोकर. सैन्यात होते मोठा हुद्द्यावर. ते पळसो आले सुट्टीवर. त्यांनी पाहिले रामकृष्णाचा शामराव पाटलाच्या घरी रामकृष्ण काम करीत. तेथे राम पळसकर चौकशी करी पाटलाजवळ. म्हणे पाटील हा पोर दिसतो मोठा हुशार. हा कुणाचा कोण बरं इथे कसा पातला. मग शामराव पाटलाने कथा सांगितली मनकर्णेची वेता. म्हणे तिचा हा मुलगा मोठा राहत मज जवळ राम पळसोकर. म्हणे याला मी नेतो आता मुंबईला. त्याची काळजी नको तुम्हाला व्यवस्था त्याची करतो. मग राम पळसकर सोबत रामकृष्ण गेला मुंबईत. तिथून फौजदार अलाहाबाद डेहराडून राहत. कलकत्त्याशी पहा आला. आता योग भाग्याचा आला. राम पळसकर तार मिळाला त्वरेनं येण्याशी मुंबईला. त्याच्या कुटुंबाकडून तव राम पळसकर म्हणे रामकृष्णास तुझा तवा आईच्या बेटीस 1 महिना तिथे राहू नखास. मग त्या यावे तो मुंबईला. तव रामकृष्ण पळसकर हावडा मुंबई रेल्वेने येते सोबत साचार. स्टेशन येता मूर्तिजापूर. रामकृष्ण उतरला. रामकृष्ण पळसोला गेला. तव त्याचा सर्व वृत्तांत कळला. मावशी म्हणे अरे तुझ्या भावाला मास्तरकी लागली गोरेगावात. तुझी आई बहीण वसुदेव त्याचे गाव झाले गोरेगाव. तेथे ते सर्वथैव सुखरूप असती. मग रामकृष्ण म्हणाला आनंद बहु झाला. पळसोस राहून रात्री विश्रामाला उदयिक निघाला गोरेगावास. त्या रात्री त्यास स्वप्न पडले. त्यास मोठे मंदिर दिसले. समाधीस्थ दिव्य महात्म्यास पाहिले आणि त्याला जागा आली पहा. सकाळी 5ची वेळ. रामकृष्ण समय झाला अनुकूल म्हणून पुंडलिक देव दर्शन सुवेळ. सुमंगल पातली. येता अर्ध्या रस्त्यावर नागदेवता आली समोर. पाहताच घाम सुटला दरदरून रामकृष्णाला. तव नागाशी नमस्कार. शेवेची मागे पाऊल टाकले. मागेच्या पाऊली वाट चाले. धावत सुटला घाबरून. पहा पुढे वाट चुकली. तव पुढे एक गुराखी दिसला. कृष्णरूपे तो सावडा होता सुकुमार. तयाशी वाट पुसता तो म्हणे तुम्ही चुकला रस्ता. तुम्हास दाविता आता सरळ मार्ग सुंदर. त्याने लावले रस्त्याला. रामकृष्ण आला गोरेगावाला. मग वसुदेव मास्तराने घराला लागले त्याचे पाय. रामकृष्ण येता घरात. आनंद वाटला सर्वांना. तव पुंडलिक देव भोजनात बसले होते त्या घरात. बहीण कमला पुंडलिकास घास भरून करून काला. तव रामकृष्ण म्हणे बंधूला हे कोण अवलिय पीर. तव वसुदेव म्हणे हे पुंडलिक देव अनंत भक्तीची हृदय ठेव. तव रामकृष्ण म्हणे हा अंधभाव वेडा देव कुठला हो. तव पुंडलिक देवाने न्याहाळलेले कृपादृष्टीने पाहिले. जे गोपाला ऐसे वदले त्या रामकृष्णाचं खून पटली का ऐसे बोलले. प्रसाद घे ऐसे वदले.
तरी रामकृष्णाच्या मनात रुजले नाही संत वचन. तव वसुदेव म्हणे, रामकृष्णाचा बाबा म्हणते घे प्रसादाचं. तरी प्रसाद घेण्याचा हरकत कुठली. तव पोळीच्या तुकड्यात बेसन लावून त्याला प्रसाद दिला रामकृष्णाला. श्री पुंडलिक देवाने तव चमत्कार घडला. फरक बुद्धी रामकृष्णाच्या पडला. सश्रद्ध ठेवून बसला एका कोपऱ्यात. तव बाबा म्हणते रामकृष्णात, चल बा फिरायला. तव हात धरून काटे पुन्हा तीरास नेले बाबाने त्याला. तेथे काटे पुन्हा नदीत बाबांनी बुचकी मारली प्रवाहात. मग बाहेर येऊन धरला हात रामकृष्णाचा. मग पाठीवर बसले रामकृष्ण. घोडे केले टेकडी चढव्यास लावले रामकृष्णास. श्री बाबाचे भारी वजन सहज झाले लघुत्तम. मग गावाशी प्रदक्षिणा करून आले पा मंदिरी. श्री बाबा बंगईवर बसले. रामकृष्ण कृष्णरूप दिसले. श्री बाबा सुदामा जैसे बोलले रामकृष्ण विसरून देहभान. म्हणे बाबा प्रत्यक्ष श्रीकृष्ण. आता सेवा करीन अजन्म. चरण न सोडी सर्वदा ऐसे भावे करून. रामकृष्ण पुंडलिकाच्या घरी चरण. मोल मजुरी कष्ट करून सेवा करीती श्री बाबांची. मोलमजुरीचे पैसे खंडूनानास देई अपैसे. खंडूनानाचे पुत्र जैसे प्रेम रामकृष्णावरी. श्री बाबाचे स्नान जेवण रामकृष्ण करी सेवा प्रेमानं. सांज सकाळी आरती करून लक्ष ठेवी बाबावरी. श्री बाबाचे परिभ्रमण रात्रंदिवस असे जाण. काळावेळाचे नव्हते भान. कालातीत श्री बाबा. देश कालदी अवघे श्री बाबा. परम ब्रह्म सावडे. स्थापन भरुनी देशागुडे उरले श्री बाबा. पहा एके दिवशी रात्री स्वप्न पडले रामकृष्णाची. श्री बाबा दिसले तिजोराशी सोन मंचकी पहुडले. तेव्हा तो पहा दुसरा दिवस श्री बाबाने रामकृष्णाचे नेले टेकडीपाशी. तेथे लघवी केली जागेशी. खोदून सुवर्ण काढ म्हणे. तो रामकृष्ण म्हणे श्री बाबाला, हे काम नका सांगू आम्हाला. तव सेवा घडू सोडणी मला. नका गोऊ मोहात. पुन्हा बाबा म्हणती रामकृष्णाचं, सुदाम्या मागून घे काही खास. तव रामकृष्ण म्हणे मच आस. सेवे वाचून नाही देवा. मग श्री बाबा उठले तेथून. म्हणे तुझे लग्न देऊ का करून, आणि शेतीवाडी दान देऊ का तुझला. श्री बाबा म्हणती मानसवास. अरे विश्वास पाहिजे खास. आम्ही आहो बांधिले भक्तीस. पाहना भक्ताच्या असे म्हणता गेले दिवस. आणि एकदा शामराव पाटील आले गोरेगावास दर्शन करून. श्री बाबाचं म्हणती कोण सांभाळीना आम्हा. तव श्री बाबा म्हणती रामकृष्ण तुमचा मुला समान जाणं. त्याशी वारसा तुम्ही माना. त्यास द्या शेती घरदार. तो सांभाळीनं तुम्हाला. तुमची भक्ती द्या आम्हाला. असे म्हणता पाटलाने संकल्प सोडला. पुत्र मानिले रामकृष्णाचं. पहा रामकृष्णास शेतीवाडी आणि दिली मावदमाडी. ही सर्व श्री बाबांची कृपा जोडी होती म्हणून. न काही मागता रामकृष्णाची संसार चिंता दूर करून सर्वथा बिद्र श्री बाबाने देवाने राखिले. पहा एक दिवशी दरबारात भक्त भजन होते करीत. रामकृष्ण श्री बाबांना पाणी पाजत होते. जवळीच बसला. तवस पहा श्री बाबा काय वदिले. म्हणे रामकृष्णा तुझे मडके फुटले. तू आता लग्न पाहिजे केले. भाग्य भोगा लागले बुवा. त्यानंतर रामराव भाकरे एके दिवशी आले पहा गोरेगावाशी. त्यांनी पहा मग चौकशी केली रामकृष्णाची रामकृष्णाची वर करून. खंडूनानासे विचारले. नानानं सर्व सांगितले. खंडूनाना म्हणे मोल केले तुम्ही खरे रामकृष्णाचे. शामराव भाकरे गेले श्री बाबापाशी. म्हणे देवा मुलगी देऊ का रामकृष्णाशी. श्री बाबा म्हणे देण्याशी नाही बा काही हरकत. रामकृष्ण सुदामासारखा माझा आहे भक्त सखा. त्याचा हा प्रारब्ध लेखा भोगले आहे त्यास. मग शामराव भाकरेने पूजा केली. पूजा श्री देवाची केली प्रेमाने. टीका रामकृष्णास लावून निष्ठेने वाणवणेचे पक्का केला. रामकृष्ण म्हणे माझे जीवन सद्गुरू पुंडलिक बाबाचे जाणू. म्हणून त्याचे विसरून ठरवा सर्व काही. मग मुलगी पाहण्यास खंडूनाना श्री पुंडलिक बाबाचे पिताश्री गेले अकोल्यात. शामराव पाटील पडसोचे सोबत होते. त्यांच्या
मुलगी पसंत सर्वास कुंकू लाविले मुलीचा तीर्थ तिथं काढूनी श्री खंडूनाना गोरेगावास आले पाहते तेव्हा तिथं काढली लग्नाची. मग सोय नव्हती पैशाची, सोय रे नातेवाईकांची, नाही मिळती मदत. मग खंडूनाना रामकृष्णात चिंता लागली. खास शरण जाऊन श्री पुंडलिक देवाचं विचार ते झाले. देव म्हणे लग्न आले जवळ, पण पैशाची नाही बड. पैशाविना कार्य सबड, हे कैसे करावे. तव श्री बाबा म्हणे भक्तास पत्र टाका बा, सर्वांना मदत मिळेल, तुम्हाला कार्य होईल संपन्न. मग पत्र जायास टाकले, त्याच्याकडून पैसे आले. काळजीचे काम उरले काहीच. तो खंडूनाना म्हणे रामकृष्ण तू जा आता अकोल्यात, तेथे लग्न कार्याचे जागेला तू ये बाग पाहून. रामकृष्ण अकोल्यास आला. पत्रिका वाटण्याचा ज्योतिषाकडे गेला. तो ज्योतिष्य म्हणे रामकृष्णाला लग्नाला अडथळा फार. अरे, ही पत्रिका कोणी काढली, नाव राशी कोणी पाहिली, तुझी नववधू अल्पायुष्य भली, दीड महिना आयुष्य 30. तव रामकृष्ण गेला हसण्यावरी, म्हणे काय गोष्ट सांगता खरी. तव ज्योतिष्य म्हणे हे वचनी निर्धारी, भंगता चाकरी तुझी करीन. तव रामकृष्ण घाबरला, म्हणे देवा कसा घात झाला, आता काय करू या दैवाला. देवा मी कसा देव येईन. ज्योतिष्य म्हणे हे ऐका विचार, मी ही पुंडलिकाचा भक्त साचार. हे विघ्न निवारण्याचा अनिवार्य उपाय एक केला पाहिजे. पहा, लग्नाच्या दिवशी बरवा जप मंगळाचा करावा. होम हवन करून ते तेव्हा शांती मंगळाची करावी. अधिक महात्मे अवलिया संत त्यांना लग्नालय करावे आमंत्रित. मग तयाच्या संगतीत लग्न लावावे तुम्ही. ऐसे ऐकून मात रामकृष्ण गेला रामदास मठात. तेथे पुंदे बाबू श्री पुंडलिक भक्त होते राहत की त्यांना सांगता सर्व वृत्तांत. ते म्हणते पुंडलिक देव सर्व समर्थ, ते असता काय बा व्यर्थ शोक करावी. आपल्या घरासमोर लग्न मंडप देतो सुंदर, सर्व व्यवस्था करतो साचार, चिंता काही करू नको. गोरेगावास रामकृष्ण आला. खंडूनानास वृत्तांत सांगितला. तव खंडूनाना म्हणे प्रारब्धाला ब्रह्माही न टाळू शके. जसे होईल तसे होईल. पुंडलिक बाबा सर्व करीन. संत आमंत्रित करण्यास श्री बाबाजवळ जाऊन सांगा त्यास. तव रामकृष्ण म्हणे श्री बाबा संत येतील का लग्नाला. तव श्री बाबाने मोठ्याने हसण्यास केली पहा सुरुवात. रामकृष्ण म्हणे श्री पुंडलिक देवा हसता का हो मला. तव हसणे आवरून म्हणती त्याला, संत येतील बा लग्नाला. मग वसुदेव मुळे बंधूला पाठवले संताच्या गावाला रामकृष्णाचे लग्न कार्याला आमंत्रित करण्यास. लग्नाच्या अगोदर एक दिवस श्री पुंडलिक देवा आले अकोल्याशी. खंडूनाना मंजुळाबाई भक्तनीशी वारासह पातले. लग्न मंडपाची व्यवस्था पाहून सर्व गेले हरपून. म्हणते पुंडलिक देवाचा याहून काय चमत्कार वर्णावा. मग आमंत्रित संत उतरले मग मंडपात. परशुराम महाराज, बद्री बाबा अनंत विराजमान झाले मंडपी. नामदेव महाराज संत, सखुबाई श्रीहरी महाराज संत, मीराबाई मोहिनी महाराज, पांडुरंग बाबाही होते विराजमान. धुनीवाले त्याचे शिष्य थोर दादा महाराज लहान. 12 वर्षाचे दिव्य मंडळ जाणं. लग्न मंडपी शोभले. प्रत्येक संतांची व्यवस्था वेगळी. श्री पुंडलिक देव अग्नपूजे मेळी होते शोभत त्या सुवेळी. दिव्य तेजराशी मंडपात. वरबाप झाले खंडूजी, वरमाय मंजुळा माऊली. सर्व पुंडलिक देवाचे भक्त वराडाबाशी पाहुणे शोभले. सर्व संतांचे घालून स्नान, दुपट्टे जगे केले अर्पण. सर्व संतांचे पूजन करून होम हवन आरंभले. विधीपूर्वक जप करून होमास आहुत्या टाकल्या. मग लग्न घटिका येता पटध्वनी मंगलाष्टके उभारले. तो पुंडलिक देव मूर्ती सुंदर अकस्मात आली भरभर बसली रामकृष्णाच्या मांडीवर. वरवधूमध्ये शोभते मंगलाष्टकी चालती सुस्वर. अक्षता पडती वधूवरावर. राधे गोविंद भजन सुमधुर. श्री पुंडलिक देव गुणगुणती. असा हा भक्ती संगम. दोन जीवाचे लग्न हृदय संगम. संत संमेलन जणू संगम.
हृदयाचे असो लग्न आटपल्यावर दर्शन संताचे घेती वधूवर बद्री महाराज आल्यावर पलंगावर त्याचे पूजन प्रथम केले सर्व संतांचे करून पूजन वधूवर पुंडलिक देवाचे दर्शन करते दर्शन तव बाबा म्हणे 12 वर्ष जाणं आयुष्य वधूला लाभले पहा 1.5 महिन्याच्या आयुष्याचं सुमित्रेचे जे खास ते 12 वर्षाचे होऊन विशेष आयुष्यमाने केले. पुंडलिकाने पहा लग्नापासून 12 वर्षांनी प्राण सोडला. सुमित्राने रामकृष्ण विरह व्यथेने पहा झाला व्याकुळ. त्याची पत्नी सुमित्रा होती खरी पतिव्रता, भाविक मनाची सुखसरिता, सुशील आणि प्रेमळ. पुढे दुसरा योग आला. रामकृष्ण विवाहबद्ध झाला. प्रारब्ध मार्गी चालला. पुढे मागे पुंडलिक देव 10 वर्षा पुंडलिक रामकृष्ण होता श्री बाबाच्या सेवेत होऊन संतुष्ट. बाबाने त्यास सुखी केले. योग होता प्रारब्धाचा म्हणून लाभ संत सेवेचा. श्री पुंडलिक देव समर्थाचा मिळावा त्या आश्रय पहा मार्ग संत सेवेचा आहे आत्मकल्याणाचा, भक्तांच्या सुख दुःखाचा भोगता होता स्वयं देव. श्री पुंडलिक बाबा सारखे देव या कली माझे एकमेव जयासी त्याचा मिळावा धाव भगवंत ते विशेष की पहा श्री पुंडलिक देवाने हे कुटुंब रक्षले दिव्य शक्तीने नाही पेक्षा लहानपणी आत्मघाताने मरत होती सर्व काही. आठवा पहा मनकरणाबाईला आत्मघातकी विचार होता सुचला परी नाही देऊनी आवाज आला. श्री पुंडलिकाने वाचविले की श्री पुंडलिक बाबा परब्रह्म, त्याचे मुखी शब्द ब्रह्म, शक्ती संपृक्त त्याचे वचन संकट निवारी. भक्ताचे पहा गुराख्याच्या रूपाने रामकृष्ण लावले सद्मार्गाने. काळा नागापासून पळता भयाने उभय दिले. भक्तासी रामकृष्णाचे प्रारब्ध ओळखून लग्न दिले त्याचे लावून. भोगा लागते हे सहज वचन पूर्ण ज्ञानी भगवंताचे. 1 मास आयुष्य सुमित्रेचे वाढून दिले 12 वर्षाचे. ईश्वरा वाचून आयुष्याचे कोण करी वर्धन. म्हणून श्री पुंडलिक बाबा अवतार कलियुगाचे सरकार. श्रीकृष्ण रूप पहा साकार केले पुंडलिक देवाने. असो हा भक्त कथा इथे संपवितो जा आता. पुढे ही कथा सरितास भक्त संगमी मिळेल. देवकथा भक्ता वाचून नाही सर्वथा जाण. गोडी वाचून गोडपण नसे जसे मुळात की इथं. श्री पुंडलिक बाबा जीवन दर्शन. श्री पुंडलिकानुचर बाबा धांडे निमित्त करून. श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेती लिहून. 6वा अध्याय गोढा. श्री सद्गुरु पुंडलिकार्पणमस्तु. ओम शांती शांती. ओवी संख्या 150.